परंतु ती स्पर्धा भरवण्यासाठी जी मेहनत लागते, त्या मेहनतीमागे अगदी आपण पाहतोय आयोजक गेले कित्येक रात्रंदिवस त्यांच्या डोळ्याला झोप देखील नसते. ही स्पर्धा कशा प्रकारे पार पडेल याचं सर्व टेन्शन त्यांच्याकडे असतं. आणि आज जर पाहायला गेल्यानंतर या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. आज मात्र ते देखील खुश असतील, कारण की या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज ही स्पर्धा निरोप घेईल. पहिला चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप. अंपायर सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. उजव्या एसटीच्या खूप बाहेरून जाणारा चेंडू, त्याला पनिश केलं जातं. व्हाईट बॉल आला. एक्स्ट्राची धाव धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतो विशाल. स्ट्रायकिंग एंडवरती संकेत, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती भूषण. ही सलामीची जोड साखळी आपल्याला पाहायला मिळते अंबरपाडा टीम कडनं. ऑन साइडला हा फटका मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे संकेतच्या बाट मधून आलाय षटकार. थँक्यू डीजे. आमचे आदरणीय संजयजी पैमारे अंबरपाडा, त्यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत. हा खूप टप्प्याचा होता, कमी गतीनं टाकला होता, पिक करता आलं नाहीये. शॉट पुल करायचा होता, बैठक शॉट मारायचा होता, परंतु अगदी पाहायला गेलं ना चेंडू पडल्यानंतर अगदी झप करून अंगावरती आला. चांगला चेंडू डिलिव्हर्ड केला विशालनं. पहिला चेंडू अव्वंतर होता, त्यानंतर षटकार आला होता, त्यानंतर लगेच गोलंदाजाचं कमबॅक पाहायला मिळालं. पहिलं षटक आहे P1चं आहे, जबाबदारी आहे त्याच्याकडे आणि त्या जबाबदारीनं आता त्याला षटक हाताळायचं आहे. पहिला चेंडू होती, मोठा फटका आल्यानंतर कमबॅक. ऑन साइडला टर्न केलाय, व्यवस्थित बॅटवरती आलेला नाहीये. क्षेत्ररक्षक अगदी प्रयत्न करतायत, दोन क्षेत्ररक्षक चेंडू खाली. तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट झाल्यात. चांगली फिल्डिंग मानगाव टीमच्या या क्षेत्ररक्षकांकडून आपल्याला पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फिल्डिंगमध्ये तुम्ही जेवढा प्रयत्न कराल ना, फिल्डिंगमध्ये जेवढा धावा तुम्ही वाचवाल ना, तेवढा तुमच्या टीमसाठी या महत्त्वपूर्ण राहतात ज्यावेळी तुम्ही बॅटिंग करायला येता. धावसंख्या जर पाहायला गेलो तर जाऊन पोहोचले आपण पाहताय 9 धावा धावफलकावरती. यावेळी चांगला फटका कव्हर मधून चेंडूला काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. हा आणखीन एक जबरदस्त फटका, पुस्तकी फटका संकेतच्या बाट मधून पाहायला मिळतोय. चौकार. चांगला फटका, चांगले फटकेबाजी आपल्याला संकेतच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळी समोर अगदी डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय. संकेतला इथून परतावं लागेल. चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी केला. पहिला आदरा मिळतोय टीम हंबरपाडाला. फलंदाजीतून बाद होतोय संकेत.
धावसंख्या आपण पाहताय 21. बघा आमची A1 जोडी मैदानाच्या अगदी चारही बाजूने पेट्रोलिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. जिथं कमी तिथं आम्ही. स्वप्नील माली आणि त्यांच्या साथीनं योगेश बाबू खांबाले A1 जोडी आहे. बघा मैदानाच्या चारही बाजूने पेट्रोलिंग करते. अक्षय आलाय तिसरं षटक घेऊन. कौतुक करायला हवं खऱ्या अर्थानं संकेतचं, ज्यानं दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेतली. धाडस दाखवलं दुसरं षटक हाताळण्याचं आणि त्याने तिथं धावा खर्च केल्या त्या अवघ्या 5 आणि 1 विकेट त्यानं मिळवली. कमालीची गोलंदाजी, आपल्या संघाकडे मोमेंटम शिफ्ट करणारी गोलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. टिचून मारा त्यानं केला. अगदी फलंदाजांना थांबवण्याची ताकद त्याच्याकडे होती. संकेत बाद झाल्यानंतर अगदी आपण पाहतो भूषण मैदानावरती होता, त्याच्या साथीनं आपण पाहतो राहुल होता, परंतु त्यांना थांबवण्याची ताकद त्याने दाखवली आणि अखेर त्याने भूषणला देखील बाद केलं. चांगला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा, त्याला मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न, मिळेल फक्त सिंगल. चांगली गोलंदाजी आता मात्र मानगाव टीमकडनं आपल्याला पाहायला मिळते. ज्या कामासाठी या टीमची ओळख आहे, गोलंदाजी अगदी धारदार आहे. ती गोलंदाजी आता मैदानामध्ये दाखवत असताना, ती गोलंदाजी प्रस्थापित करत असताना हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. जरी पहिलं षटक 15 या धावसंख्येचं आलं असेल, परंतु ते आम्ही बाजूला ठेवून त्यानंतरच्या गोलंदाजानं जी कामगिरी आतापर्यंत केली आहे, उल्लेखनीय कामगिरी आहे. फुलटॉस बॉल, जशी प्रशंसा केली, खराब चेंडू डिलिव्हर केला. पाठीमागे चेंडू चाललाय. अगदी आपण पाहतोय फाईन लेग मध्ये सीमा पार, नो चेंडू, त्याचे चौकार +1. थँक्यू. नो बॉल आला, फुलटॉस आला, त्याच्यावरती चौकार देखील आलाय. 5 धावा अवंतरच्या आल्या. धावफलक जाऊन पोहोचलाय 27. फ्रीटचा चेंडू होता, फटका सजवायचा होता, परंतु थोडासा कमी गतीनं टाकला होता. फसवा चेंडू पाहायला मिळाला आणि इथे मात्र फलंदाज फक्त चेंडूकडे पाहत राहिला. बाद ड्रिल करून बसला. डॉट बॉल आला. फ्रीटच्या चेंडूवरती कोणतीही धाव आली नाहीये. ही चांगली खऱ्या अर्थानं गोष्ट असेल मानगाव टीमसाठी. फ्रीटच्या चेंडूवरती आपण पाहतो नेहमी प्रति हल्ले आपल्याला पाहायला मिळतात, परंतु तो चेंडू निर्धाव आलाय. पुनश्च एकदा पुढे सरकून अगदी आपण पाहतोय शफल होऊन फटका खेचायचा होता, विकेटच्या मागे होऊन फटका सजवायचा होता, परंतु अगदी पुढे निघून गेला आणि चेंडू पाठीमागून डिलिव्हर झाला. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाने एक खराब चेंडू जरूर टाकला, परंतु त्यानंतर 2 चेंडू त्याने निर्धाव टाकलेत. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज अक्षय. आकुटाप्याचा चेंडू होता, हॅमर केलं त्याला, स्क्वेअर ऑफ द विकेट. अगदी शॉर्ट स्क्वेअर लेगच्या बाजूने चेंडू निघून गेला डीप मध्ये. तोपर्यंत दोन्ही फलंदाज 2 धावा घेतील एवढा वेळ दोघांकडे होता. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 2 धावेने धावफलक आपण पाहायला गेलो तर जाऊन पोहोचलाय 29. 29. 2 लॉस, 29 धावा. योगेश आणि त्याच्या साथीला राहुल सिंगल डबलला भर देऊन धावफलक कशा रीतीनं पुढे सरकेल याच्याकडे मात्र लक्ष देऊन राहिलेत. पुनश्च एकदा शफल झाले होते, परंतु अंपायर सांगतात इट्स अ वाईट बॉल. लेग स्टंप मिस कर, लेग स्टंपच्या अगदी बाजूने चेंडू निघून गेला. अवांतर चेंडू आला. वाईट बॉल पाहायला मिळाला. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. 2 चेंडू त्यांना खराब फेकले, एक वाईड आला, एक नो आला, त्याच्यावरती चौकार आला. अपील केली जाते, अपील केली जाते. अपील तंत्राचा वापर केला जातोय. गोलंदाजांना अपील केली जरूर होती, परंतु अंपायर सांगतात का ऑफ स्टंप मात्र मिस करताय आणि इथून जर पाहायला गेलं तर लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धावफलकामध्ये ऍड केली जाते. धावफलक जाऊन पोहोचेल 31 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील अक्षयच्या. अक्षयनं एक खराब चेंडू वगळता त्याच्यावरती चौकार आला होता. अप्रतिम गोलंदाजी केली आहे. त्याने देखील कमबॅक करून दिला आपल्या टीमला. आणखीन एक चांगला चेंडू, अगदी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क पुनश्च पाहायला मिळत नाही. आणखीन एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जसा संकेत बाद झाला ना, तशी ही संघाची अवस्था आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. कारण की संकेत ज्यावेळी मैदानावरती होता,
मोठे फटकेबाजी करत होता. षटक संपलंय, मैदानामध्ये पाणी घेऊन जायचंय. मोठे फटकेबाजी करत होता आणि संघासाठी धाबा जमवण्याचं काम तो करत होता. 3 षटकांचा खेळ समाप्तीनंतर मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक आपण पाहत आहे. तोपर्यंत जाऊया आमच्या डीजे मास्टरकडे. डीजे आनंद यांना देऊया आपण एक सुवर्ण संधी. मधील अगदी सेफ फटका म्हणून ज्याची ओळख आहे तो स्ट्रेट डाऊनचा फटका. एक टप्प्या अखेर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. राहुलनं प्रति हल्ला चढवला. 4 धावा पहिला चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साईडला हा फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वाडिश लॉंगॉन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तत्पूर्वी मिळेल फक्त सिंगल. एक धाव आली आहे. हंबरपाडा टीम प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करतीये. टॉस गमावल्यानंतर मात्र बॅटिंग त्याच्या वाट्याला आले आणि ती बॅटिंग स्वीकारत असताना आपण पाहतो आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 37 धावा. आता चांगली बॅटिंग खऱ्या अर्थानं अंबरपाडा टीम कडनं आपल्याला पाहायला मिळते. राहुल आणि त्याच्या साथीनं आपण पाहतो योगेश. हा फटका चांगला आहे. इनफिल्डला क्लिअर करायचं होतं परंतु क्षेत्ररक्षक अगदी मागे सरसावला. मागे जात असताना हा झेल त्यांनी कंप्लीट केला. चांगला झेल त्यांनी कॅरी केला आणि इथे आणखीन एक फलंदाज बाद होतोय योगेश. थँक्यू.
ऑन साईडला हा देखील फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ऑलॉंग दी कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक वाईड लॉंग ऑन मध्ये चांगली फेकी आणि इथे फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. काय फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली लॉंग ऑन मध्ये. अगदी वेगानं चेंडू पर्यंत आले, वेगानं चेंडू उचलला, त्यानंतर मात्र चेंडूची फेकी देखील अचूक झाली आणि तिथे रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळते अंबरपाडा टीमची. फलंदाज इथून मात्र माघारी फिरतोय राहुल. 38 धावा धावफलकावरती करण आणि त्याच्या साथीला आता मैदानामध्ये दाखल झाला तो नितीन. शेवटचा षटक प्रगतीपथावरती आहे आणि इथून जर पाहायला गेलो तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका इथून अपेक्षा असेल अंबरपाडा टीमला, तो मोठा फटका आणावा लागेल. या 2 चेंडूंच्या खेळामध्ये एक तरी मोठा फटका येणं फार अपेक्षित आहे. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी पायावरती आदळला. अंपायरकडे अपील मागितले जाते. अंपायर मात्र हा अपील उचलून धरतात ना. अगदी ब्लम्प मात्र सापडला एस्टनच्या मधोमध. फलंदाज इथून मात्र बाद दर्शवलाय. थँक्यू डीजे, थँक्यू. शेवटचा चेंडू या इनिंगचा आपण पाहतोय, फर्स्ट इनिंगचा. चांगला फटका समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला काढला. डीप मधनं क्षेत्ररक्षक वेगानं आले तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. 2 धाब्याने धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचलाय 40. अगदी 10च्या सरासरीनं प्रतिषटक आपण पाहतोय 40 धावा धावफलकावरती. 41चं टार्गेट असेल. येणारे 24 चेंडू आणि 41 धावसंख्येचं टार्गेट असेल ते टीम मानगाव समर. हंबरपाडा टीमनं प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 40 धावा धावफलकावरती लावल्या. जे सरासरी त्यांना राखायची होती, जे टार्गेट त्यांना सेट करायचं होतं ते त्यांनी मैदानावर आपण पाहताय धावफलकावरती टार्गेट सेट करण्यात त्यांच्या माध्यमातून आलंय. आता मात्र 41ची गरज असेल येणाऱ्या 4 षटकांमध्ये ते मानगाव टीमला. तोपर्यंत जाऊया आपण आमच्या डीजे मास्टरकडे, देऊया त्यांना एक संधी. डीजे आनंद, एक चांगलं संगीत आपण आपल्या माध्यमातून लावावं आणि प्रेक्षकांची मनं जिंकायची.
व्हाईट बॉल. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय अभ्यंतरच्या साह्यानं फेकला गेला गोलंदाज भूषणच्या माध्यमातून. 41चा टार्गेट आहे आणि 41चा टार्गेट आता मात्र त्या 41चा पाठलाग करत असताना मानगाव टीमची सलामीची जोड साखळी मैदानामध्ये दाखल झाली आपण पाहता. विशाल आणि अक्षय ही सलामीची जोड साखळी आपण पाहताय. आणखीन एक व्हाईट बॉल. व्हाईट बॉल 2 आपल्याला पाहायला मिळतात. अभ्यंतरचे 2 चेंडू आपण पाहता. गोलंदाज भूषणच्या माध्यमातून डिलिव्हर्ड झालेत. 41चं आव्हान आहे, त्या आव्हानाचा बचाव करायचा आहे आणि पहिलं 2 चेंडू जर पाहायला गेलं तर त्यानंतर मात्र कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. 2 वाईट नंतर मात्र एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. पडल्यानंतर अगदी खाली राहिला. समोरन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज भूषणच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आता साकारत असताना P1चं पहिलं षटक आणि त्या पहिल्या षटकाची जबाबदारी त्याच्याकडे आणि त्या जबाबदारीनं आता त्याला षटक हातलायचं आहे. इथून 41 धावसंख्येचा त्याला बचाव करायचा आहे आणि तो बचाव करत असताना पहिला चेंडू त्याने निर्धाव फेकलाय. 2 वाईड नंतर एक निर्धाव, 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही बॅटच्या साह्यानं मात्र मानगाव टीम कडनं मात्र धाव आलेली नाहीये. आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. चांगली 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 क्रिकेट, चांगली गोलंदाजी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाज भूषणच्या माध्यमातून थांबवलं त्याने अक्षयला. हा फटका चांगला आहे परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, अगदी वेगानं चेंडू पर्यंत आले आणि ते झेल मात्र कंप्लीट केली आहे. अक्षयला इथून मात्र परतावा लागेल. पहिला हादरा मिळतोय पहिल्या षटकामध्ये अक्षयच्या स्वरूपामध्ये मानगाव टीमला. थँक्यू. दोन धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अव्वंतरच्या साह्यानं 2 डॉट बॉल, त्यानंतर भूषणची विकेट. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय निखिल. हा चांगला फटका, चेंडूची वाट पाहिली त्यानंतर मात्र हलक्यानं कट केला. अगदी आपण पाहतोय चेंडू गलीमधून निघालाय, चाललाय सीमारेषेच्या पलीकडं. चांगला फटका, नियंत्रणामध्ये आला, थोडीशी वाट पाहिली चेंडूची आणि त्यानंतर मात्र हा फटका सजवला, चौकार आला. चौकारानं आपण पाहतोय 6 धावा धावफलकावरती. पहिले 2 अव्वंत चेंडू फेकले होते भूषणनं, त्यानंतर ट्रॅकवरती आला 2 निर्धाव, त्यानंतर विकेट, त्यानंतर मात्र त्याच्यावरती प्रति आला. चौकार. हा देखील फटका समोरच्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये, त्या ठिकाणी मिड ऑफ मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. त्यानं मात्र चांगली कामगिरी केली आहे. तोपर्यंत पाहायला गेलं तर 1 धाव इथून मात्र कंप्लीट केली आहे दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहताय. विशाल ऑन स्ट्राईक आता आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू आता पहिल्या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक आपण जर विचार करायला गेलो तर जाऊन पोहोचलाय. 7 धावा धावफलकावरती. प्रति षटक अगदी 10च्या सरासरीनं पुढे सरकायचं होतं. पुन्हा एकदा सप्लाई दाखवली मैदानामध्ये. क्षेत्ररक्षक आहे परंतु बनेल दर्शक
दोन दोन क्षेत्ररक्षक पाठीमागे धावत होते परंतु त्यांना बीट केलाय. चेंडूने रेस जिंकली आहे आणि इथे चौकार आलाय. काय बॅटिंग. थँक्यू डीजे. 11 धावा धाव फलकावरती आपण पाहताय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहताय 11 धावा धाव फलकावरती. चांगलं षटक हाताळत होता खऱ्या अर्थानं भूषण, परंतु शेवटच्या 2-3 चेंडूंमध्ये त्याला मात्र मार खावा लागला. 11 धावा टोटल धाव फलकावरती. ज्या सरासरीकडे पाहत होता मानगाव संघ ती सरासरी आता मात्र त्यांनी राखली आहे आणि त्याच्यामध्ये यश देखील आलं. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यात 41चा पाठलाग करत असताना आणि दुसरं षटक आता घेऊन आलाय गोलंदाजी माकवती जगदीश. दुसरं षटक प्रगतीपथावरती असणार आहे. 41ची गरज होती आता 3 षटकांमध्ये. हव्यात त्या 30 धावा प्रति षटक. 10च्या सरासरीनं आता इथून तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. जगदीश इथे मात्र चेंडू हातामधून निसटला. अंपायर सांगतात डेड बॉल आहे. फटका फसला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. अगदी सेफ लँडिंग पाहायला मिळाली. थोडंसं पुढे निघून गेला. सिंगल धाव कंप्लीट झाले. 21 धाबेवरती समाधान मानलं. एकावरती समाधान मानलं. एकच धाव इथं धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. धाव फलक आता जाऊन पोहोचतो 1च्या साह्यानं. 12 धावा धाव फलकावरती. एक धाव महत्वपूर्ण आहे या मॅच मध्ये. ही मॅच जिंकण्यासाठी एक धाबेची गरज आहे आणि त्या धाबेसाठी संघर्ष मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जगदीशच्या आता समोर आपण पाहतोय विशाल लोअर फुल टॉस हॅमर केला आहे परंतु हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूर भरून आलेत. हा झेल कॅरी होणं फार गरजेचं होतं. झेल इथून मात्र सुटलाय. एक धाव इथं कंप्लीट झाली आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मानावं लागेल परंतु अगदी लॉंग ऑन पासून मिड ऑन पर्यंत तो धावत आला होता. मोठा चेस होता फिल्डरसाठी परंतु झेल देखील तितकीच महत्वाची होती. हातामध्ये झेल आला होता परंतु गॅदर करू शकला नाहीये. झेल इथून मात्र ड्रॉप झाला. एक धाव आली आहे. धावफलक जाऊन पोहोचले 13. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना जगदीशने आता मात्र एक फसवा चेंडू टाकला होता त्याच्यावरती फसला होता विशाल. पुढे सरसावून हा फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कमालीचा झेल त्या ठिकाणी पकडलाय. अगदी पाहायला गेलं तर वाईडिश लॉंग ऑफ पासून डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत धावत गेला. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि हा झेल इथून कॅरी केला. इथून आणखीन एक फलंदाज बाद होतोय तो निखिल. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झालाय सनी. निखिल इथून बाद झालाय. निखिलकडे खऱ्या अर्थानं जबाबदारी सोपवली गेली होती. 3ऱ्या क्रमांकामध्ये तो मैदानामध्ये दाखल झाला होता. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. अगदी पाहायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हरला बीट केलं होतं. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी वरून तो फटका खेचायचा होता. टायमिंग थोडंसं कमी पडलं. ताकद थोडी कमी पडली आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना कमालीचा झेल पकडला. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये अंबरपाडा टीमनं चांगली कामगिरी केली आहे. एक झेल मात्र इथं ड्रॉप झालाय परंतु दुसऱ्या चेंडूवरती लगेच झेल पकडलाय. जगदीशनं मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली आहे. हा देखील फुलर लेनचा चेंडू त्याला मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न. अगदी पाहायला गेलं तर कव्हरमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग शॉट कव्हरमध्ये. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलाय.
14 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळते जगदीशचं. 14 धावा धावफलकावरती. आतापर्यंत त्याने धाबा खर्च केल्या. चार बॉलचा खेळ इथून मात्र समाप्त झाला. 3 धाबा त्यानं खर्च केल्या आणि 1 विकेट त्याने मिळवली. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या. आतापर्यंत जगदीशने खर्च केल्या 3, एकंदरीत 14 धावा, 1 विकेट त्याने मिळवले. डोपा टिकून अगदी गुडघे टेकून ऑन साईडला फटका खेचायचा होता. व्यवस्थित बॅटवरती आलेला नाहीये. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट झाली आहे. फेकी चुकीच्या एंडला झाली. स्टॅकिंग एंडवरती फेकी झाली असती तर कदाचित चित्र वेगळं देखील पाहायला मिळालं असतं. ज्यावेळी फेकी करायची होती त्यावेळी मात्र एंड चुकीचा त्याने निवडला आणि इथं 2 धावा कंप्लीट. शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटचा धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 धावा धावफलकावरती. ऑन साईडला कट केलाय. अगदी फाईन केलेत. क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग या ठिकाणी आपण पाहतो. क्षेत्ररक्षकानं केलं आपल्या टीमसाठी धावा वाचवत असताना. अगदी पाहायला गेलो तर 2 धावा इथे आपल्या टीमसाठी वाचवल्या. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचलंय ते 18 वरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 9 प्रति षटक 9च्या सरासरीनं आता या धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही तुम्हाला 12 चेंडू आणि आता इथून बनवायचे आहेत. 12 चेंडू आणि 23 धाब्यांची गरज आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज निशांत. 12 चेंडू आणि आता बनवायचे त्या 23 धावा. चांगला चेंडू. पहिला चेंडू अगदी अंपायरचं बोट आकाशाकडे एस्टनच्या अगदी समोर सापडला. पंचांचं बोट आकाशाकडे गेलं म्हणजे फलंदाज इथून बाद झाला.
आणखीन एक फलंदाज इथून बाद झाला. आपण पाहतोय सनीला देखील माघारी फिरवलाय. 3 फलंदाज इथून बाद झालेत. आता संकेत आणि त्याच्या साथीनं नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. विशाल आणि संकेत यावेळी हलक्या हाताने चेंडूला स्केअर करत असताना कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. शॉर्ट कव्हर मध्ये तिथं गफलत. थोडस फिल्डिंग मध्ये लेझीपणा आपल्याला पाहायला मिळाला. लेझी क्रिकेट त्या ठिकाणी पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर हंबरपाडा टीमचं जे क्षेत्ररक्षणाचं स्क्वॉड आहे, जे क्षेत्ररक्षणाचं डिपार्टमेंट आहे, तिथे मात्र फार चांगलं क्षेत्ररक्षण होत होतं. परंतु या क्षेत्ररक्षकानं थोडंसं खराब कामगिरी केली. एकंदरीत संघाची धावसंख्या पाहायला मिळते 20. तुम्हाला बनवायचे 41, म्हणजे आता उर्वरित 21 धावसंख्येची तुम्हाला गरज आहे. आणखीन एक चांगला फटका यावेळी अगदी त्याच क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. थोडंसं फंबल जरूर झालं परंतु मिळेल इथून 1 धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावा धावफलकावरती. 21 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ इथं समाप्त झालाय. 21 धावा धावफलकावरती. प्रत्येक चेंडूवरती आता समीकरण बदललं जात आहे. प्रत्येक चेंडू हा महत्वपूर्ण चेंडू. यावेळी अगदी लॉंग लेगला क्लिअर करत असताना येतो विशालच्या बॅटमधून हा चौकार. पंचवीस धावा आता धावफलकावरती. निशांत त्याच्यावरती प्रति हल्ला चढवला विशालच्या माध्यमातून. सलामीला गेला विशाल. विशालवरती संपूर्ण जबाबदारी आहे मानगाव टीमची. या जबाबदारीने तो मैदानामध्ये खेळ करतोय. एक चांगला क्रिकेटर किंवा एक चांगला खेळाडू कसा असावा हे त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतं. नियंत्रणामध्ये आणि इथे फलंदाज आणखीन एक बाद. हा अगदी यष्टांच्या समोर सापडला. आतापर्यंत संघाला सावरण्याचं काम करत होता. आता पुनश्च अगदी पाहायला गेलं तर ऑन साईडला फटका खेचायचा होता. अगदी मागचा पाय पाठीमागे घेऊन गेला होता परंतु तिथे मात्र एक अगदी सरप्राईज चेंडू पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती फलंदाज बाद झाला. धावसंख्या जाऊन पोहोचल्या आपण पाहताय 25. या षटकातील एक चेंडू बाकी आहे म्हणजे 7 चेंडू आणि आता बनवायचे आहेत तर 16 धावा. सात चेंडू आणि 16 धाब्यांची गरज. गोलंदाजी आपण पाहतोय निशांत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते निशांतची. आणखीन एक चांगला चेंडू पडल्यानंतर अगदी आतमध्ये आला. शरीरावरती चेंडू आदळला. धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. षटक क्रमांक इथं 3रा देखील समाप्त झाला. आता शेवटचा आणि निर्णायक 6 चेंडू बाकी आहेत आणि इथून 6 चेंडूंमध्ये तुम्हाला बनवायचे आहेत त्या 16 धावा. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. पिंपलोली टीम आपण आपले प्लेयर कुठे जर गेले असतील तर कृपया त्यांना एकत्रित करा. टीमचा कॅप्टन आपण समालोचन कक्षामध्ये येऊन थांबायचं आहे जेणेकरून ही मॅच झाल्यानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच आपण विनर वर्सेस विनर अशी खेळवणार आहोत. गेले 4 दिवस आपण याच पद्धतीनं मॅचेस खेळवतोय. आज देखील त्याच पद्धतीनं आपण खेळवणार आहोत. त्यामुळे पिंपलोली टीम आपल्याला कॅप्टनला इथे पाठवायचं आहे. परेशजी काळेकर आमचे बिरदोळ्याचे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आपण व्यासपीठावरती या. आमचे जॉन्टी भाऊ तुमची इथे वाट पाहतात. सहा चेंडू आणि आता 16 धाब्यांची गरज असताना संकेत आलाय गोलंदाजीसाठी. स्टार्ट बॅटिंग करत असताना अप्रतिम करून दिला होता. फ्लाइंग स्टार्ट. पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा बागतो. तो बॉलर क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. डीप मधनं क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आलेत. ते अडवतील फेकतील तोपर्यंत 2 धावा मिळतील एवढा वेळ या दोन्ही फलंदाजांकडे होता. 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. 2 धाब्याने धावफलक आता जाऊन पोहोचत आहे 27. आता पुनश्च अगदी आपण पाहतोय
चेंडू आणि रन्स मधील अंतर थोडं कमी होत आहे. 5 चेंडू आणि आता बनवायचे त्या 14 धावा. 5 चेंडू 14 धाब्यांची अजूनही गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदलणारी मॅच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये पाहायला मिळतोय गावदेव चषक 2024-25च्या विद्यमानाने. इथे पाहायला गेलं तर खराब चेंडू डिलिव्हर्ड झालाय. नो बॉल. त्याच्यावरती अतिरिक्त एक रन आली आहे लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. म्हणजे आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 5. आता तुम्हाला बनवायच्या आहेत त्या 12 धावा. प्रत्येक क्षणाला अगदी रंग बदलणारा खेळ म्हणून क्रिकेटला ओळखला जातो आणि ते आता रंग बदलताना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. अगदी गिरगिट सारखा रंग बदलणारा हा खेळ म्हणून ओळखला जाणारा क्रिकेट आणि तसंच आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू 12ची गरज. फ्रीडचा बॉल आणि चेंडू सरळ लॉंग स्टॉप रिजन मधून चाललाय. सीमा पार चौकार. टीम आपल्या स्क्वॉड मध्ये बसून घ्या, नाही तर अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. आपल्या स्क्वॉड मध्ये बसून घ्या. आपला आवाज अगदी बाहेर थोडंसं डिस्टर्ब करतोय. थोडंसं आम्हाला देखील माहिती आहे मॅच तेवढी क्रुशल आहे, आम्ही देखील समजतो, परंतु थोडं आपण देखील खेळाडू वृत्ती दाखवणं फार गरजेचं आहे. 2 चेंडू 2 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेस करावे लागेल. संकेतने थोडीशी खराब कामगिरी केली. संकेतने बॅटिंग फार चांगली केली होती, परंतु गोलंदाजी करत असताना एक खराब चेंडू टाकला. त्यानंतर मात्र प्रति हल्ले आपल्याला पाहायला मिळाले. फलंदाज विकीच्या बॅटमधून 2 चेंडू 2 धाब्यांची गरज. हा फटका ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाब्यासाठी सरसावले जात आहेत, परंतु एकच धाव मिळेल. शेवटचा एक बॉल. हा दे 1 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेस ही धाव करायची आहे तुम्हाला. 1 चेंडू 1 धाब्याची गरज. शेवटचा एक बॉल. शेवटचा एक बॉल आणि 1 धाब्यांची गरज. 1 चेंडू 1 धाब्यांची गरज.
बघा जे नियम आहेत ते नियम वापरले जातील. जर चेंडू किप्परच्या हातामध्ये आला तर मात्र तो चेंडू डॉट असेल, कोणतीही धाव मिळणार नाहीये. किप्परच्या हातातून जर तो निसटला तर तुम्ही धाव घेऊ शकता, परंतु तो हातामध्ये डायरेक्ट किप्परच्या आला तर तो चेंडू डॉट असेल. एक चेंडू एक धावेची गरज आहे हंबारपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहताय मानगाव टीम. जबरदस्त मॅच गावदेव चषक 2024-25 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आजच्या या शेवटच्या दिवसामध्ये ही दुसरी मॅच. एक चेंडू एक धावेची गरज. मानगाव टीम आपण बायांना आवाज देऊ नका. शेवटचा चेंडू आहे, एक धावेची गरज आहे. बॅटला चेंडू स्पर्श झालाय की नाही हे आपल्याला समजायला हवं, त्यामुळे कुणीही आवाज करू नका. एक चेंडू एकची गरज. आणि इथे एक चेंडू एकची गरज असताना गोलंदाज